मुंबईत विनापरवानगी सत्याचा मोर्चा काढणं भोवलं। मोर्चाच्या आयोजकांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल। आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा। अजित पवारांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड। वरिष्ठ उपाध्यक्ष पदावरती मुरलीधर मोहोळ। 31 सदस्य संघटनांपैकी 22हून अधिक संघटनांचा अजित पवारांना पाठिंबा। महाविकास आघाडी विरोधात भाजपची उद्या मोठी पत्रकार परिषद। मंत्री आशिष शेलार उद्या महाविकास आघाडीचा मोठा भांडाफोड करणार। बंड केल्यानंतर बालाजी कल्याणकर हॉटेलमधून उडी मारणार होते। मंत्री संजय शिरसाट यांचा गौप्यस्फोट। तर मला टेन्शन आलं, बालाजी कल्याणकरांकडून स्पष्ट। सब कुछ गोलमाल। एसआयटी नाही तर देखरेखीसाठी माणूस नेमलाय। फलटण प्रकरणी सुषमा अंधारेंचा घणाघात। तर अंधारेंच्या पक्षातच गोलमाल। नवनाथ बन यांचा पलटवार। उद्धव ठाकरेंचा 4 दिवसीय मराठवाडा संवाद दौरा। दगाबाजरे म्हणत सरकारवर टीका। पॅकेजचं काय झालं असा पोस्टरमधून सवाल। भाजप नेते रावसाहेब दानवेंच्या नातवाविरोधात गुन्हा। सातपूरमधल्या उद्योगाची 10 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप। आषाढीची पूजा करायलाही आवडेल। कार्तिकी पूजेनंतर एकनाथ शिंदेंच्या पत्नी लता शिंदेंची प्रतिक्रिया। लता शिंदेंनी बोलून दाखवली। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची इच्छा। हिंदी सक्ती पहिलीपासून करण्यापेक्षा 5वी पासून करावी। हिंदीचं मराठीवरील अतिक्रमण रोखलं पाहिजे। त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधवांची प्रतिक्रिया। रोहित आर्याच्या एन्काउंटरचे आदेश नव्हते, त्यावेळी परिस्थिती तशी निर्माण झाल्यामुळे गोळी झाडली। एपीआय वाघमारेंचा गुन्हे शाखेसमोर जबाब। आणखी काहीही खुलासे होण्याची शक्यता। पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात पुन्हा अपघात। अपघातात दोघांचा मृत्यू तर गाडीतला एक जण गंभीर जखमी। कोरेगाव पार्क पोलिसांकडून तपास सुरू। शिरूर तालुक्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय मुलाचा मृत्यूनंतर स्थानिकांचा उद्रेक। स्थानिकांनी आधी वनविभागाची गाडी पेटवली आणि नंतर कार्यालयही पेटवलं। माधुरी हत्तीच्या आरोग्यासंदर्भात वनतारामध्ये संयुक्तपणे तपासणी। माधुरी हत्तीचं आरोग्य उत्तम असल्याचा डॉक्टरचा रिपोर्ट। बीडमध्ये 2 महिलांकडून घराचा दरवाजा तोडत कुटुंबाला मारहाण। घरातल्या साहित्याची नासधूस। जागेच्या वादातून प्रकार घडल्याची माहिती।